संपूर्ण या ब्रह्मांडाची माता अधिमाया शक्ती, प्रत्येक जीवाला देवाला निर्माण करणारी अधिमाया शक्ती. आणि अधिमाया शक्ती म्हणजेच दुर्गा माता, म्हणजेच आई तुळजाभवानी. तर मित्रांनो, आता नवरात्र उत्सव चालू झालाय आणि नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे, अधिमाया शक्तीचा जागर आहे. 9 रूपांचं पूजन करतो आपण, दुर्गा मातेच्या स्तुती करतो आणि माता प्रसन्न होते. तर मित्रांनो, आज आपण दुर्गा मातेच्या एका प्रामाणिक खऱ्या भक्ताची सुंदर अशी खरी कहाणी ऐकणार आहोत. ही कहाणी ऐकल्यानंतर आपण दुर्गा मातेची नक्की सेवा करताल मनापासून. आपण दुर्गा मातेची भक्त आहात तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेअर करा. जय दुर्गा माता अशी कमेंट आम्हाला जरूर करा. आपण मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल. तर मित्रांनो, एका गावामध्ये राजू नावाचा एक शिल्पकार राहत होता. तो दुर्गा मातेचा भक्त होता, अफाट भक्ती त्याची दुर्गा मातेची. आणि हा शिल्पकार आपल्या स्वतःच्या हातानं मातीपासून तो मूर्त्या बनवायचा, अतिशय सुंदर मूर्त्या. प्रत्येक देवी देवतांच्या तो मूर्त्या बनवायचा आणि त्या मूर्त्या घेऊन तो त्याच्या गावाच्या जवळ असणारं शहर, त्या शहरात जाऊन तो मूर्त्या विकायचा. आणि मूर्तीतून जो पैसा त्याला मिळेल त्या पैशातून त्याचं घर चालत होतं, म्हणजे त्याची उपजीविका चालत होती. दिवसामागून दिवस चाललं होतं. नवरात्रीचा काळ जवळ आलेला होता, 4 ते 5 दिवस बाकी होतं. राजूने मूर्त्या शहरामध्ये विकल्या आणि राजू परत येत होता शहरातून. आणि रस्ता ओलांडताना तर राजूला एका गाडीने टक्कर दिली आणि त्याच ठिकाणी राजूचा उजवा हात काटला गेला. ॲक्सिडेंट झाला फार मोठा राजूचा. काय करावं हे कळेना. लोकांनी त्या ठिकाणी सरकारी इस्पितळात राजूला नेलं आणि नंतर 2 दिवसात राजूला घरी सोडलं. 3 दिवस बाकी होते नवरात्रीला. राजू घरी आला. त्याची पत्नी होती. फार दुःख झालं त्याच्या पत्नीला. काय करावं हे कळेना. दुःखानं त्याची पत्नी म्हणू लागली की हे दुर्गा माता, माझ्या पतीनं असं काय पाप केलं होतं की माझ्या पतीचा हात तुटला गेला. आता आम्ही कसं जगावं कसं? कारण आमचा हा संसार हा मूर्ती बनवायचा आणि त्या मिळणाऱ्या पैशातून चालत होता, परंतु माझे पती आता हात तुटल्यामुळं मूर्ती बनवू शकणार नाही. काय करावं देवी? संध्याकाळच्याला त्याला घरामध्ये काही वस्तू आणण्यासाठी सुद्धा पैसा नव्हता बघा. मूर्ती विकायचा तरच पैसा. आता मूर्ती बनवण्याचं कामच थांबलं, कारण राजूचा उजवाच हात तुटला होता. पत्नी चिंतेत होती. त्यावेळी राजूनं सांगितलं की तू घाबरू नकोस, माझा उजवा हात जरी तुटला असेल तरी एक हात डावा आहे माझा आणि मी डाव्या हाताने मी मूर्ती बनवील, कारण माझ्या पाठीवरती दुर्गा मातेची थाप आहे. मी सेवा करतोय, दुर्गा माता मला नक्की मदत करेल. त्याची पत्नी सांगू लागल्या, अहो 2च दिवसाव आता नवरात्र उत्सव चालू होतोय. बाकीची जे कारागीर आहेत आपल्या गावातले ते दुर्गा मातेच्या मूर्त्या घेऊन बाजारात विकतायत ना, आपण आता काय करायचं? आणि तुम्हाला जमल का डाव्या हाताने मूर्ती बनवाय? राजूने हिंमत बांधली, निश्चय पक्का केला आणि तो आपल्या दुकानामध्ये गेला. एकाच हातानं माती कालवली आणि तो मूर्ती बनवू लागला. परंतु डाव्या हातानं त्याला मूर्ती बनवायला जमत नव्हती. म्हणव तसा आकार त्याला द्यायला जमत नव्हता. दिवसभर तो कंटाळला, परंतु त्याला मूर्ती बनवता आली नाही, कारण एकच हात होता, डावा. निराश होऊन घरी आला. पत्नीनं विचारलं, हो झाली का मूर्ती बनवून? राजूनं सांगितलं, अगं मला डाव्या हाताने जमाना मूर्ती बनवाय, मी प्रयत्न करतोय, परंतु मी प्रयत्न सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी राजू परत गेला आपल्या दुकानात. माती तीच होती कालवलेली. परत थोडंसं पाणी टाकून तो परत माती घट्ट करून दुर्गा मातेची मूर्ती बनवू लागला. परंतु मनहव अशी मूर्ती त्याला बनवता येत नव्हती. शरीराचा एक एक भाग त्याला एका हाताने बनवता येत नव्हता. काय करावं हे कळेना. दुर्गा मातेचं स्मरण त्याचं मनामधून चाललं होतं की माते मला शक्ती दे, बुद्धी दे, संपूर्ण विश्व निर्माण तू केलंय. राजूनं मनामध्ये निश्चय केला की आज संध्याकाळपर्यंत मूर्ती बनवणारच. आणि अक्षरशः राजूनं दिवसभर मेहनत करून सुंदर अशी दुर्गा मातेची मूर्ती बनवली, अतिशय सुंदर, की पाहता क्षणी पाहणाऱ्यालाही वाटावं की दुर्गा माता प्रत्यक्ष या ठिकाणी सिंहावर बसलेली. अशी सुंदर मूर्ती बनवली हो. आणि आनंदात आपल्या घरी गेला. पत्नीला सांगितलं, मूर्ती बनवून झाली. पत्नीलाही आनंद झाला. म्हणले, अहो उद्या सकाळी लवकर तुम्ही जा आणि बाजारात ती मूर्ती घेऊन जा, आपल्याला थोडंफार पैसे मिळतील.
त्या पैशातून आपल्या घरामधला किराणा सामान आणा. सकाळ झाली. राजू लवकर घाईघाईने उठला, आपल्या दुकानात गेला आणि त्यानं विचार केला आता मूर्ती घेऊन शहरात जायचं. मूर्तीला हात लावला त्याच क्षणी सुंदर अशी एक छोटी मुलगी त्या ठिकाणी आली. अतिशय सुंदर, तेज, 2 वेण्या घातलेल्या सुंदर मुलगी होती. 8-9 वर्षाची मुलगी होती. ठिकाणी ती मुलगी म्हणाली, राजू दादा, अहो मला यावर्षी नवरात्रामध्ये दुर्गा मातेची स्थापना करायची, मला तुम्ही ही मूर्ती द्या. आता राजू त्या ठिकाणी म्हणाला, अरे बाळा, ही एकच मूर्ती आहे आणि ही मूर्ती मी बाजारात नेऊन विकणार आणि थोडंसं मला पैसे मिळतील ग. माझ्या घरी का आई नाही खायला, आता तुझ्याकडे पैसे आहेत का? त्या छोट्याशा मुलीने सांगितलं, हो दादा, माझ्याकडे पैसे नाहीत, परंतु माझी इच्छा आहे की यावर्षी दुर्गा मातेची मला स्थापना करायची माझ्या घरामध्ये आणि माझ्याकडे तर पैसे नाहीत, तुम्ही मला मूर्ती द्या, दया करा माझ्यावरती आणि माझी इच्छाची पूर्तता तुम्ही करा. आता हा राजू दुर्गा मातेचा भक्त होता. पहिल्यापासून तो जो मूर्त्या बनवायचा, दुर्गा माता, देवी देवतांच्या तो मूर्त्या बनवायचा होता. त्याला दया आली. त्यानं विचार केला की आता ही मूर्ती बाजारात नेण्यापेक्षा बघूया, देवीच बघून गेली काय होईल ती. आणि ती मूर्ती अगदी प्रेमानं, आनंदानं, विश्वासानं ती मूर्ती त्या मुलीच्या हातामध्ये दिली. दुर्गा मातेची घेतली मूर्ती त्या मुलीनं. आणि काय चमत्कार, क्षणार्धात त्या ठिकाणी प्रत्यक्षात दुर्गा माता प्रकट झालीत त्या राजूच्या समोर. ती छोटी मुलगी म्हणजे प्रत्यक्षात दुर्गा माता होती. देवीला समोर पाहून राजू नतमस्तक झाला. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. आणि तो म्हणला की माझ्या भक्तीचं सार्थक झालं. देवीने सांगितलं, अरे राजू, मीच तुझी परीक्षा घेण्यासाठी आले होते की तू एक हात नसताना सुद्धा उजवा तू माझी मूर्ती बनवलीस. एवढी तुझी एकनिष्ठ भक्ती सुद्धा होती आणि भक्तीच्या शक्तीतून ही मूर्ती तयार झाली. मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, कारण तुझ्या घरामध्ये खायाचा दाना नसताना सुद्धा तू विचार केला नाही आणि मला मूर्ती दिलीस त्या मुलीला तू. आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी अधिमाया शक्ती दुर्गा माते प्रसन्न होऊन त्या राजूला म्हणेल, राजू, तुला आता एक हात जरी नसला तरी तू आता मूर्त्या बनवू शकशील, कारण तुला मी एक अशी शक्ती देते की माती कालवल्यानंतर तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा तू व्यक्त करायची आणि त्या फक्त मातीला हात लावायचा, तुझी मूर्ती तशीच तयार होणार. तुला जी मूर्ती बनवायची ती इच्छा तू बोलायचं. परंतु मातेने एक सांगितलं की राजू, मी तुला जी ताकद दिली, तुला जी शक्ती दिली, त्या शक्तीचा तू दुरुपयोग करू नको, गर्व येऊन देऊ नको आणि त्या शक्तीचा तू गरिबांनाही मदत कर, एवढंच कर फक्त. माता गुप्त झाली आणि राजूने त्या ठिकाणी सुंदर अशा मूर्त्या बनवायला चालू केलं. अतिशय सुंदर, कारण माती कालावली की जी मूर्ती बनवायची ती राजूच्या मनामध्ये इच्छा व्यक्त करायचा राजू आणि तशीच मूर्ती तयार व्हायची. आणि सुंदर अशा त्या मूर्त्या घेऊन राजू बाजारामध्ये गेला आणि त्याला पैसा मिळाला. अहो, नवदुर्गेचा हा जो काळ आहे म्हणजे नवरात्राचा आदला दिवस होता, इतक्या मूर्त्या राजूच्या खपल्या की भरपूर त्याला पैसे मिळाले. आणि राजू दररोज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या बनवू लागला आणि बाजारात नेऊन विकू लागला. लोक त्याची वाट पाहिजे बाजारात राजूची. इतक्या सुंदर सुबक मूर्त्या त्याच्या असायच्या, बोलक्या. गणपती बाप्पाची मूर्ती बनवली जशीच्या तशी. भगवान विष्णुदेव, सगळ्या म्हणजे देवी देवतांची तो मूर्त्या बनवू लागला. आणि राजू श्रीमंत झाला. मोठं घर राजूने बांधलं. आणि एक दिवशी अशी घटना घडली की राजूच्या दुकानामध्ये एक व्यक्ती आली, गरीब, अतिशय गरीब व्यक्ती आली आणि राजूला त्या ठिकाणी म्हणू लागली, राजू दादा, माझं एक काम तुमच्याकडे आहे, तुम्ही करताल का? राजू हा म्हणला, दयाळू होता, काय काम आहे तुमचं सांगा. त्यावेळी ती समोरची व्यक्ती म्हणाली की राजू दादा, माझी आई वारली आणि माझ्या आईचा कुठलाही फोटो माझ्या घरात नाही, त्यामुळे तुमच्याकडे एक शक्ती येते, देवीने दिली ती शक्ती मला द्या आणि त्या शक्तीनं मी माझ्या आईची मूर्ती नक्की बनवेल. आता राजू इकडे विचार करू लागला, ही शक्ती देवी मातेने दिली आणि ही शक्ती मी या समोरच्या माणसावर विश्वास ठेवून ह्याला कसं देऊ, हा खरं बोलत असेल का? राजू विचार करत होता आणि ती व्यक्ती राजूच्या उत्तराची वाट पाहत होती. राजूने क्षणभर विचार केला, ही देवी माझी परीक्षा घ्यायला तर आली नसेल. आणि राजूने त्या ठिकाणी ती दुर्गा मातेने दिलेली शक्ती समोरच्याला देण्याचं ठरवलं. देतो मी तुला शक्ती म्हणला. आणि त्याच क्षणी त्या ठिकाणी समोरची आलेली जी व्यक्ती होती तीच प्रत्यक्षात दुर्गा माता होती. नतमस्तक झाला दुर्गा मातेच्या पायाशी आणि दुर्गा माता म्हणाल्या, राजू, मीच तुझी परीक्षा घ्यायला आली होती की तुझ्या शक्तीचा तुला गर्व आहे का, समोरच्याला तू मदत करतो आहे का, हे पाहण्यासाठी आले होते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी दुर्गा मातेने सांगितलं, राजू, माझी शक्ती तुझ्याजवळ कायमची राहील आणि या शक्तीनं तू सुंदर सुंदर अशा मूर्त्या बनव
आणि अध्यात्माचा तू प्रचार कर चांगला. आणि राजूनं सुंदर अशा मूर्त्या बनवायचा आणि राजू बाजारात नेऊन विकायचा. मूर्तीची किंमत कधी करत नव्हता तो. समोरचा घेणाऱ्याला म्हणायचा तुम्हाला द्यायचे ते द्या, आणि राजू त्या किमतीमध्ये ती मूर्ती देऊन टाकत होता. तर मित्रांनो, विचार करा की उजवा हात जरी तुटला तर राजूच्या मनामध्ये एक इच्छाशक्ती होती प्रबळ. अधिमाय शक्तीवरता असणारा तो विश्वास, दृढ विश्वास त्याच्या मनामध्ये होता दुर्गा मातेचा, आणि त्या निश्चयानं त्यानं ती मूर्ती बनवली बघा. त्यामुळे मित्रांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे की जर मातेची आपण मनापासून भक्ती केली तर माता त्या ठिकाणी आपल्याला प्रकट होते बघा. प्रत्येक कामामध्ये आपल्याला मदत होते. पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होतो, धन नाही त्याला धन प्राप्त होतं, धन. म्हणून मित्रांनो, येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये अधिमाया शक्तीची सेवा मनापासून करा, कारण ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडाची माता आहे. सुंदर अशी कथा आवडली असेल तर आम्हाला दुर्गा माता अशी कमेंट जरूर द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.